माझ्याकडे 7 मांजरं आहेत. त्या 7 मांजरांची मला काळजी असते. म्हणजे पोरांची नाही बायकोची काळजी नसते. मग त्यांची काळजी असते की मी ह्यांना वेळचे मासे जैन केलं, मी ह्यांना दुर्मूळ आनंद केलं. तुम्ही जेव्हा ही तुमच्या मला इच्छा असेल ना तेव्हा तुम्हाला त्यांच्या मार्फत तुम्हाला देतो देव. तुमच्यासाठी देत नाही, तो त्यांच्यासाठी दिलेलं असतं. पण आम्हाला माझ्यासाठी आहे, मी माझ्या करतोय. मग तो आपला फटकन काहीतरी खड्डू घालतो, मग गाडी तरी त्याला पाहिजे मोडता. जगताना सत्याने जगला ना ते सगळं बरोबर होतं. आणि म्हणून माझं सगळं मान्य आहे की तुम्ही असं जागा, तुम्ही दुसऱ्यांसाठी जागा, देव तुमच्याकडे बरोबर देणार आहे. तुम्ही आईसाठी जागा, वडिलांसाठी जागा तुमच्याकडे देणार आहे. पण ती म्हणाल माता उद्या कोटबीट घ्यायची म्हणून जागा तुम्हाला देणारच नाही. ते मग तुला मग कर्जबाजारी होणं करणार नाही. दुसऱ्यासाठी जागा तुम्ही जे काय देणार आहात हा पण तुम्हाला मिळणार. तुम्ही तुम्हाला आता हसवलंय ना, आता तुमच्यात माझ्यात फरक काय बघा. म्हणजे कोण असे सांगता येत ना. आता जेव्हा मी मनाच्या स्थितीत असेल, म्हणजे बेडवर असेल, तेव्हा मी हसवूच मारणार आहे. अरे मी करंजाला गेलो होतो, हसवलं होतं असं मारणार आहे. पण बाकीच्या ज्याला फसवलं नाही ना, माझं कोण खायचं काय असे मारणार आहे. हा मारण्यात फरक आहे. आणि म्हणून मोक्ष, शेवटचा मोक्ष गोड झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे तो माझा होणार. आणि म्हणून अशी आताच्या संसारामध्ये सुनांचं म्हणजे असं झुकून पाया बिया पडायचं ही सिस्टमच गेली हो निघून. हे पोटातलं बोलले.